नमस्कार मित्रांनो, जय शिवराय जय शंभूराजे. तर आज आपण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळापाशी आलो आहोत, म्हणजे वडू या ठिकाणी आलो आहोत. आणि या ठिकाणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने रक्तदान महायज्ञाचं आयोजन केलं आहे. तर या ठिकाणी काही रक्तदाते आहेत, तर त्यांना रक्तदान केल्यानंतर काय वाटतं हे त्यांच्याकडनं आज आपण जाणून घेऊया. नमस्कार दादा, जय शिवराय जय शंभूराजे. नमस्कार, जय शिवराय जय शंभूराजे. तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठून आला? माझं नाव महेश आगम. हा, मी प्रॉपर कर्मा सोलापूर जिल्हा. पण मी काम करण्यासाठी म्हणजे पोट भरण्यासाठी पोटाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आम्ही हडपसर या ठिकाणी राहतो. बरोबर. तर तुम्ही आता किती वर्ष आले रक्तदान करताय? साधारण तसं पाहता माझं हे पहिलंच वर्ष आहे. पहिलं वर्ष. हो, पहिल्या वर्षी रक्तदान करताय. हो, पहिलंच वर्ष. म्हणजे तुम्ही पहिल्याच वर्षी या पवित्र ठिकाणी जिथं महाराजांचं रक्त सांडलं, बरोबर, त्या ठिकाणी तुम्ही रक्तदान केले. तर त्यानंतर तुम्हाला काय वाटतं आता रक्तदान केलं? आज रक्तदान करतो म्हणजे काय, आपण काय मोठी गोष्ट करत नाही. बरोबर. जर तसं पाहता, आज जर धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांनी जो 40 दिवस अत्याचार सहन केला किंवा जे त्यांचं बलिदान आहे, त्यांच्या 40 दिवसांच्या बलिदानाच्या पुढं आपलं रक्तदान म्हणजे एक टिपका देखील नाहीये. बरोबर. फक्त आपल्याला हे रक्तदान न करता आपल्याला छत्रपती श्री संभाजी महाराज यांचे विचार पुढे न्यायचे आहेत, तरच आपलं रक्तदान आपल्या सार्थकी ठरेल. बरोबर. तर मग आता तुम्ही बलिदान मास पाळता का? मी बलिदान मास पाळतो. हो. किती वर्ष झालं तुम्ही बलिदान मास पाळता? साधारण मी 5 वर्षांपासून बलिदान मास पाळतो. जसं की मी माझ्या गावात राहतो, तिथं आमच्या ठिकाणी बलिदान मास किंवा दुर्गा दौड असे काही प्रकार होत नव्हते. जसं मी माझा पोटाचा उदरनिर्वाह करण्यासाठी जसं हडपसर मध्ये आलो, तेव्हापासून मला हे बलिदान मास, नवरात्र, आपलं हे दुर्गा दौड समजलं. तेव्हापासून मला असं जाणवलं की हे करणं योग्य आणि हे आपण याच्यापासून वंचित होतो, ते आपण केलंच पाहिजे. ते जसं की साधारण 5 वर्षांपासून करतो आणि मी माझा पूर्ण परिवार करतो. पूर्ण परिवार बलिदान मास पूर्ण पाळतो? हो. म्हणजे पत्नी पण आणि मुलगा पण पाळतो? हो. मुलगा पण? हो. माझा मुलगा साधारण 2 वर्षांपासून बलिदान मास पाळतो आणि 3 वर्ष झालं दुर्गा दौड मध्ये सामील असतो. आता त्याचं वय किती आहे? आता त्याचं वय आहे 6 रनिंग चालू. 6 रनिंग असताना बलिदान मास पाळतोय? हो. 6 वर्षाचा? 6 वर्षाचा. अहो, इथं 30 वर्षाचे पोरं बलिदान मास पाळत नाही. की आम्ही आमच्या सारखे पोरं पाळतो, तर आमची टिंगल काढतात काय जण, आणि तुमचा 6 वर्षाचा पोरगा बलिदान मास पाळतोय. आता या टिंगल या शब्दाबद्दल मला थोडस बोलावं वाटतं की आज जे हे टिंगल करतात, हे टिंगल जे करतात ते आपली नाहीत करत. बरोबर. ते स्वतःची टिंगल करतात, पण ते त्यांना जाणवत नाही. बरोबर. ज्यावेळी त्यांच्यावर वेळ येणार आहे, ती टिंगल त्यांच्या भोवताली फिरणार आहे. बरोबर. त्यावेळेस आपण ज्यावेळेस हे धर्म कार्य करतो, त्यावेळेस हे धर्म किंवा छत्रपती श्री संभाजी महाराज असतील, छत्रपती श्री शिवाजी महाराज असतील, यांच्या विचारामुळे आपण कुठेतरी चांगल्या व्यक्तींशी जोडले जातात. बरोबर. आणि ते व्यक्ती आज आपल्याला, आपण त्या व्यक्तीला ओळखत नाही, पण ती व्यक्ती आपल्याला ओळखतो. बरोबर. ते आपल्याला वैयक्तिक ओळखत नाही, आपल्या धर्म कार्यामुळे आणि छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्यामुळे आपल्याला ओळखले जाणार. त्यासाठी आपण त्यांची टिंगल न पाहता त्यांची आपण क्यू केली पाहिजे की तू हे करू शकत नाही. बरोबर. जो करतोय त्याला तो आडवा येतोय, तू असंच मागे राहते, ते मी सांगू इच्छितो. मग हा बारका जवळजवळ म्हणजे आता 6 वर्षाचा आहे, ज्या अगोदर 2 वर्ष पाळत होता. हो. म्हणजे जवळजवळ 4-5 वर्षापासून तो बलिदान. 4थ्या वर्षापासून. हो. अरे वा, म्हणजे तुमच्या दोघांचे संस्कार म्हणजे खरंच या लहान मुलावर एवढे भारी आहेत की मला शब्द नाही आता हे व्यक्त करण्यासाठी की तुम्ही एवढे भारी संस्कार करताय. आणि मुलगी पण पाळती? हो, मुलगी पण. मुलगी किती वर्षाची आता? ते आहे 12 रनिंग. 12 रनिंग. ती पण बलिदान? ती कधीपासून पाळते? ती 3 वर्षांपासून. तिची ओढ पण अशी होती की मी पण हे कार्य करावं. आणि आता सध्याला ही बलिदान मास पूर्ण लीड करते आणि हा आमच्या सोबत असतो. आता त्यात प्रेरणा मंत्र पाठ, देह मंत्र आपला थोडासा तोडका मोडका आहे, पण पाठ आहे तसा, पण आपण म्हटलं नाही. आता प्रेरणा मंत्र म्हणतो. हो. म्हणजे तुमचं पूर्ण कुटुंब हे महाराजांच्या चरणी तुम्ही स्वाधीन केले. तरी काय वावगं करणार नाही. ते बघा, याच्यातून फक्त मला एक सांगायचे, जर समजा छत्रपती श्री संभाजी महाराज यांनी आपलं जीवन जर आपल्यासाठी एवढं अर्पित केलं असेल, तर आपण थोडस एवढं कार्य करतो म्हणजे आपण काय मोठी गोष्ट करत नाही. आपल्याला त्यांचं ऋण फेडायचंय. बरोबर. आपण आपल्या कातड्याचे जरी जोडे जरी करून ठेवले तरी ते कमी आहे. महाराजांना अपेक्षित ते नाही, आपल्या कातड्याचे त्यांना चपला अपेक्षित नाही. त्यांना फक्त जे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी जे स्वराज्य स्थापन केलेले ते पुढे चालवायचे,
महाराजांना ते अपेक्षित आहे बरोबर. आणि ते आपल्याला धर्मकार्य पुढे न्यायचंय बरोबर. तरच महाराजांच्या आत्म्याला शांती लागेल. बरोबर, अगदी बरोबर. तीच खरी श्रद्धांजली आहे. तीच खरी आपली श्रद्धांजली. बरं, आता तुम्ही सगळं म्हणजे तुमच्या कुटुंबात महाराजांच्या चरणी जे तुम्ही सर्व वाहताय हे बघून खरंच खूप आनंद होतो. आपण आता महाराजांविषयी तुम्हाला काय माहिती ती थोडी जाणून घेऊया. तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कुठल्या दुर्गाव झाला? पुरंदर. बरोबर, अगदी बरोबर. तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म पुरंदर दुर्गाव झाला, बरोबर. त्यांचा जन्म कुठल्या तारखेला झाला किंवा तिथीला झाला माहिती आहे तुम्हाला? कधी झाला माहिती आहे? कन्फर्म नाही सांगतो, तारखेनुसार पण नाही. तारखेनुसार. तर 14 मे 1657 साली महाराजांचा जन्म झाला आणि त्या दिवशी तिथी होती ज्येष्ठ शुद्ध द्वादशी. त्या दिवशी महाराजांचा जन्म झाला. तर महाराजांच्या आईचं नाव काय तुम्हाला माहिती आहे का? महाराजांच्या सईबाई. बरोबर. आणि महाराजांच्या वडिलांचं नाव काय? महाराजांच्या वडिलांचं नाव छत्रपती श्री शिवाजी महाराज. बरोबर. तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नीचं नाव काय? तुम्ही सपत्नी सांगा, तुम्हाला त्याचं नाव माहिती असलं पाहिजे. सईबाई छत्रपती श्री संभाजी महाराज राणी येसुबाई. बरोबर, अगदी बरोबर. येसुबाई साहेब त्यांच्या पत्नी. बरं, छत्रपती संभाजी महाराजांना त्या औरंगजेबाच्या कुठल्या सरदाराने कैद केलं होतं आणि कुठे केलं होतं माहिती होतं? मुकर्रब खान आणि संगमेश्वर या ठिकाणी त्यांना कैद केलं होतं. बरोबर. तिथं कैद केलं आणि त्यानंतर कुठल्या गडावांना त्यांचे क्रूरपणे छळ केला. आता जर समजा आजच्या तारखेनुसार जर बोलायचं झालं तर आजच्या तारखेनुसार धर्मवीरगड आणि त्या वेळेचं जर म्हटलं बहादूरगड. बरोबर. बहादूरगडावर महाराजांना कैद केलं आणि तिथे त्यांचा क्रूरपणे छळ केला. तर महाराजांचा जो क्रूरपणे छळ केला तो कोणी केला होता? औरंगजेबाने. त्या औरंगजेबाने केला होता. औरंगजेब. बरोबर. महाराजांनी तो छळ सहन केला, बरोबर. हो. बलिदानही दिलं. पण त्यांच्याबरोबर अशी एक व्यक्ती होती की त्यांनी तो छळ सहन केला, त्यांनी पण बलिदान दिलं. त्यांचं नाव काय माहिती का? त्यांचे जीवलग मित्र म्हणजे कवी कलश. चंदूकामाचे कवी. त्यांनी सुद्धा त्यांचं बलिदान दिलं. महाराजांची पुण्यतिथी कधी असते तुम्हाला माहिती आहे? महाराजांची पुण्यतिथी म्हणजे आजची जे आज आपण पाळत आहोत तोच तो बलिदान पावतो. बलिदान. पुण्यतिथी कधी असते? नाही, सॉरी, पुण्यतिथी कन्फर्म नाही सांगत. पुण्यतिथी म्हणजे आपला बलिदान संपतो. नाही, त्यांचं बलिदान झालं त्या दिवशी, त्यांचा मृत्यू झाला ते म्हणजे पुण्यतिथी. त्याचा आपण जेव्हा बलिदान मास शेवट करतो फाल्गुन अमावस्याला, बरोबर, गुढीपाडव्याच्या आधी दिवशी, त्या दिवशी महाराजांची पुण्यतिथी आहे. म्हणजे ज्या दिवशी आपले नवीन वर्ष चालू होतं, बरोबर, गुढीपाडवा चालू होतो त्याच्या आदल्या दिवशी, गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी महाराजांची पुण्यतिथी असते. तर धन्यवाद दादा, धन्यवाद ताई, तुम्ही आम्हाला वेळ काढून आमच्या प्रश्नाची उत्तरे दिली आणि तुमच्या कुटुंब जे महाराजांची सेवा करते हे बघून खरंच खूप मनाला खूप समाधान वाटलं. आणि असं सर्व कुटुंबांनी सुद्धा महाराजांची सेवा करावी अशी सर्वांना मी विनंती करतो. या कुटुंबाचा तुम्ही सर्वांनी खरं तर आदर्श घेतला पाहिजे, असं म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही. आणि तुमच्या सर्व कुटुंबाच्या हातून या देशाची, या आपल्या हिंदू धर्माची सेवा घडो अशी मी महाराजांचरणी प्रार्थना करतो आणि तुमच्या सर्व कुटुंबाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराज. आणि दादा, मी पण माझ्याकडून अशी इच्छा परमेश्वराकडे किंवा आपल्या भगवानाकडे अशी इच्छा करतो की जे आपलं चॅनल आहे असं परोपरी असं पूर्णत्वात जावं आणि आपल्या हिंदू रक्षणाच्या कार्यात परोपरी असं कामी यावं हीच आपल्याकडे धन्यवाद पूर्ण इच्छा. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. तुझं नाव काय? विजय महेश आगम. विजय आगम. तू कुठं राहिलाय? हडपसर. हडपसरला राहिलाय. बरं, तू आता कुठं आलाय? धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळापाशी, बरोबर का नाही? तू दर्शन घेतलं का? आता दर्शन घेतलं ना? काय वाटलं तुला दर्शन घेतल्यावर? कसं वाटलं? छान वाटलं ना? तू आता रक्तदान नाही केलं ना? तुझं वय कमी आहे ना? तू जेव्हा मोठा होईल तेव्हा रक्तदान करणार ना? नक्की करणार का? बरं, तू धर्म बलिदान मास पावतो का रे? हो. हा. तुझं वय किती आहे? 7 वर्षाचं आहे. तू 6 वर्षाचं आहे आणि तू बलिदान मास पावतो? चप्पल पण नाही घालत पायात? अरे वा. आणि तू केस पण कापले तुझे? कोणासाठी कापले? महाराजांसाठी. महाराजांसाठी. अरे वा. गोड पण खात नाही? चॉकलेट खातो का? मी देऊ का तुला चॉकलेट? आता नको ना? नाही खाणार का? नाही खाणार? महाराजांसाठी. महाराजांसाठी ना? अरे वा.
म्हणजे तू 6 वर्षाचा असताना बलिदान मास पाळतोय, बरोबर? 30 वर्षाचे पोर आहेत ना, काय 30 वर्षाचे पोरं बलिदान मास पाळत नाही महाराजांसाठी. जे पाळतात ना त्यांची टिंगल काढतात काय काय जण. तू 7 वर्षाचा असून 6 वर्षाचा असून तू बलिदान मास पाळतोय बाळा. खरंच तू खूप भारी काम करतोय. तुझ्या आई वडिलांनी तुझ्या खूप भारी संस्कार केलेत, माहिती का तुला? खूप खूप छान वाटतंय तुला हे बघून, बलिदान मास पाळतोय हे ऐकून मला. बोल छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. तू बोला आता. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय जय शंभूराजे. आपण सर्व व्हिडिओ पाहिला असेल तर आज आपण धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळापाशी आलो होतो, म्हणजे वडू बुद्रुक या ठिकाणी आलो होतो. आणि या ठिकाणीच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने रक्तदान महायज्ञाचं आयोजन केलं होतं. तर ह्या रक्तदान शिबिरामध्ये आणि रक्तदान महायज्ञामध्ये काही रक्तदाते आले होते. त्यांना आपण काही त्यांचा अनुभव व महाराजांविषयी त्यांना काही माहिती आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. आणि या ठिकाणी पाहत असाल तर मोठ्या संख्येने रक्तदाते हे रक्तदान करत आहे. तरी ह्या सर्व रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी व देशासाठी त्यांनी आपलं कार्य देशासाठी करावं, धर्मासाठी करावं अशी मी त्यांना प्रार्थना करतो. व ज्यांनी ज्यांनी रक्तदान केलं त्यांना त्यांचे सर्वांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो की त्यांनी मोठ्या संख्येने हे रक्तदान करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले होते. तसेच आपण काही रक्तदात्यांना महाराजांविषयी माहिती काय आहे त्यांना ती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर काही त्यांना आपण प्रश्न विचारले होते, जसं की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कुठल्या दुर्गावर झाला होता. तर काहींनी प्रश्नाचे बरोबर उत्तर देण्याचा प्रयत्न केला, काहींचं उत्तर चुकलं. जरी त्यांचं उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, आपल्या मार्फत त्यांना बरोबर प्रश्नाचे उत्तर कळालं आणि आपल्या माध्यमातून त्यांना माहिती कळाली आणि ते इथून पुढे महाराजांचा इतिहास वाचणार आहे अशी त्यांनी ग्वाही दिली होती. जर काही अजूनही प्रश्न विचारले, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म तारखेनुसार कधी झाला, तर तारखेनुसार महाराजांचा जन्म हा 14 मे 1657 साली महाराजांचा जन्म झाला होता पुरंदरदुर्गावर. तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या आईचं नाव काय होतं, तर ह्या प्रश्नाचं उत्तर दुर्दैवानं असं सांगावं लागतं की काही काहींना माहित नव्हतं, तर काही काहींना आठवत नव्हतं. तर सईबाई साहेब यांचं जास्त करून लोकांना माहिती नाही, ती लोकांपर्यंत माहिती पोहोचली पाहिजे. तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या आईचं नाव हे सईबाई साहेब, महाराणी सईबाई साहेब हे होतं. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या वडिलांचं नाव काय ते सर्वांना उत्तर ज्ञात आहे आणि माहिती आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज हे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचे वडील पिता होते. तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नीचं नाव काय, तर त्यांचंही नाव सर्वांना ज्ञात होतं. महाराणी येसुबाई साहेब हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी होत्या. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे मुलीचं नाव किंवा मुलाचं नाव काय हे लोकांना काही लोकांना माहिती नाही, हे दुर्दैव आहे. पण हे माहिती असणं गरजेचं आहे आपल्या सर्वांना. तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मुलीचं नाव हे भवानीबाई साहेब होतं. तसेच त्यांच्या मुलाचे नाव हे छत्रपती शाहू महाराज थोरले हे छत्रपती श्री संभाजी महाराज यांचे पुत्र होते, जे की त्यांनी सुद्धा स्वराज्य टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी, रक्षण करण्यासाठी त्यांनी सुद्धा आपल्या प्राणांची पर्वा न करता हे स्वराज्य टिकवलं, वाढवलं. तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी कधी असते हाही प्रश्न आपण विचारला. तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी ही फाल्गुन महिन्याच्या अमावस्याला म्हणजेच गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी महाराजांची पुण्यतिथी असते आणि ही मोठ्या संख्येने महाराष्ट्रभरात पुण्यतिथी ही साजरी केली जाते, पाळली जाते. तरी आपणही महाराजांची पुण्यतिथी ही पाळावी अशी मी सर्वांना विनंती करतो. तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक कधी झाला हे आपण प्रश्न विचारला होता. तर 16 जानेवारी 1681 साली महाराजांचा राज्याभिषेक हा दुर्गराज श्रीमान श्री रायगडावर झाला होता. असे प्रश्न बऱ्याच रक्तदात्यांना विचारले होते. तर हा प्रश्न मंजुषेचा घाट घालण्याचा एकमेव कारण म्हणजे की महाराजांची माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. तसं सर्वजण आता रक्तदानाच्या कार्यातून, रक्तदानाच्या माध्यमातून आपलं कार्य बजावत आहे किंवा बलिदान मास पाळून आपलं कार्य बजावत आहे, महाराजांना पुष्प अर्पण करत आहे, महाराजांना श्रद्धांजली अर्पण करत आहे. पण महाराजांची माहिती सुद्धा असणं ही खूप गरज आहे. जर आपल्याला ही माहिती असेल तर आपण पुढच्या पिढीला ही माहिती पोहोचू शकतो. त्यामुळे ही माहिती असणं सर्वांना गरजेचं आहे. त्यामुळेच हा आपण घाट घातला होता प्रश्न मंजुषेचा. तर मित्रांनो, या ठिकाणी जे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने जे रक्तदान महायज्ञाचं आयोजन केलं होतं, हे आयोजन पाहता उत्तमरीती या ठिकाणी आयोजन केलं होतं असे सर्व रक्तदात्यांनी आपल्याला सांगितलं आहे.
तर या ठिकाणी सर्व रक्तदात्यांसाठी अल्पोपचाराची सुद्धा उत्तम सोय या ठिकाणी केली आहे. तसेच अल्पोपचार केल्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्याची सुद्धा उत्तम सोय या ठिकाणी प्रतिष्ठानच्या माध्यमातून केली आहे. तसेच सर्व रक्तदात्यांना कुठली गैरसोय होऊ नये यासाठी सर्व सोयी सुविधा ह्या ठिकाणी डॉक्टर असेल, ॲम्ब्युलन्स असेल किंवा इतरही ज्या सुविधा लागतात त्या सर्व सुविधा ह्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून एकदम उत्तम रीतीने केलेल्या आहेत असे मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो. तसेच सर्व रक्तदात्यांना या ठिकाणी रक्तदान केल्यानंतर एक प्रमाणपत्र व आठवण म्हणून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा दिली जात आहे. तर तरी सर्वांनी इथून पुढं जरी ह्या वर्षी तुम्हाला ह्या रक्तदानात महायज्ञामध्ये सहभाग जरी नोंदवता आला नसेल तर पुढच्या वर्षी हा यज्ञामध्ये तुम्ही नक्की सहभाग नोंदवा अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. तसेच या सर्व प्रतिष्ठानच्या माध्यमातून व प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांच्या व नियोजनकर्त्यांचं मी सर्वांच्या मनपूर्वक अभिनंदन व धन्यवादही देतो की त्यांनी हे उत्तम रीतीने हा सर्व गोष्टींचे नियोजन केले व उत्तम पद्धतीने हा कार्यक्रम किंवा कार्य पूर्ण केलं, पूर्णत्वास आणलं. त्याबद्दल सर्व प्रतिष्ठानचे मी सुद्धा अभिनंदन व आभार व्यक्त करतो. तर रक्तदान केल्यानंतर या ठिकाणी आयोजकांतर्फे आपल्याला म्हणजे सर्वांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा भेट स्वरूपात देत आहे. तर ही प्रतिमा व प्रमाणपत्र देण्यामागचं कारण काय तर ते आज आपण यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. तर नमस्कार दादा, जय शिवराज, जय शंभूराजे. तुमचं नाव काय आणि ही प्रतिमा देण्यामागचं कारण काय? जय शिवराज, जय शंभूराजे. माझं नाव शुभम संभाजी मुळे, राहणार कोरेगाव भीमा. ही प्रतिमा देण्याचं कारण असं, आज जर तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, हिंदुस्थानामध्ये पाहिलं, छत्रपती श्री शिवरायांची प्रतिमा आज घरोघरी आहे. बरोबर. छत्रपती श्री शिवरायांची समाधी हे रायगडावरती हे प्रत्येक महाराष्ट्रातल्या बांधवांना माहिती आहे. पण धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचे समाधीपीठ आहे हेच आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये संभ्रम आहे, संपूर्ण देशामध्ये संभ्रम आहे. तुळापूरला आहे की वडूला आहे. दुसरी गोष्ट की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा चेहरा कसा दिसतो, त्यांची प्रतिमा कशी हे अजून कोणालाही माहितीही नाही. जेव्हा ते वडूला येतात, तुळापूरला येतात, कुठेतरी ते चित्रपट पाहतात तेव्हा कुठेतरी त्यांना समजतं की हा संभाजी महाराज आपले असे दिसत असतील. त्याच्यामुळे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांची प्रतिमा ही घरोघरी पोहोचावी यासाठी आपण हा उपक्रम सुरू केला. आणि फक्त महाराजांची प्रतिमा हा घरोघरी पोहोचवणं हा नुसता एक उद्दिष्ट नसून की या प्रतिमा आपण बलिदान मासच्या पहिल्या रविवारी आपण रक्तदानाचा महायज्ञ घेतो आणि या बलिदान मास मध्येच महाराजांची प्रतिमा घरोघरी जाते. म्हणजे या प्रतिमा त्यांच्या घरी गेल्यामुळे तेही कुठेतरी त्यांच्या घरामध्ये बलिदान मास पाळतात. बरोबर. जसं आपण म्हणतो शिवजयंती घराघरात, तसं आज आपण या रक्तदानाच्या यज्ञाच्या माध्यमातून आणि या प्रतिमेच्या माध्यमातून धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचा बलिदान मास हा आज महाराष्ट्रात घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आणि जोपर्यंत या महाराष्ट्राच्या प्रत्येक राहणाऱ्या हिंदूच्या घरात धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांची प्रतिमा पोहोचत नाही, हे काम असंच आपण चालू ठेवणार आहोत. मग हे ते रक्तदानाच्या माध्यमातून असेल नाही तर विविध कोणत्याही उपक्रमाच्या माध्यमातून असेल, पण जोपर्यंत महाराजांची प्रतिमा ही घरोघरी पोहोचत नाही आम्ही थांबणार. म्हणजे खरं तर ही प्रतिमा देण्यामागचं कारण जर आता ऐकलं, जोपर्यंत घरोघरी प्रत्येक हिंदू बांधवांच्या घरोघरी ही प्रतिमा पोहोचत नाही तोपर्यंत ही प्रतिमा सर्वांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं कार्य हे यांच्या माध्यमातून केलं जाणार आहे. तर महाराजांची प्रतिमा सोबत आपण सर्वजण हिंदू बांधव मोठ्या संख्येने बलिदान मास सुद्धा पाळतात. तर बलिदान मास पाळताना सुद्धा महाराजांची प्रतिमा कुठेतरी डोळ्यासमोर असावी यासाठी सुद्धा हा उपक्रम त्यांनी हा राबवला आहे. फक्त बलिदान मास पुरतीच नाही तर महाराजांची जयंती असो, महाराजांचा राज्याभिषेक असो, महाराजांचं इतरही जे उत्सव आपण साजरे करतो पाळतो तर त्यासाठी सुद्धा महाराजांची प्रतिमा ही डोळ्यात देखत असावी यासाठी ही प्रतिमा वाटतात. म्हणजे जेणेकरून महाराजांची, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, पुतळे किंवा स्मारक हे आपल्याला घरोघरी चौकात दिसतात, पण महाराजांची, संभाजी महाराजांची प्रतिमा ही आपल्याला काही ठिकाणी अपवाद टिकली तर काही ठिकाणी दिसत नाही. तर ह्या माध्यमातून सर्वांच्या घरोघरी ही प्रतिमा पोहोचेल व महाराज कसे दिसतात, महाराजांचं देहबोली कशी होती हे या प्रतिमे माध्यमातून समजेल लोकांना. त्यासाठी हा उपक्रम ते राबवत आहे व या कार्य तुम्ही जे करताय ते खरंच म्हणजे मला प्रत्येक जण येऊन सांगते की हे कार्य असं तुम्ही घडत राहावं, करत राहावं. आणि ह्या कार्यामुळे महाराज सर्वांना घरोघरी पोहोचतात आणि महाराज सर्वांना कळतात व बलिदान मासचं महत्व आज सर्वांना कळतंय. हे ऐकून आणि हे पाहून कुठंतरी मनाला खूप समाधान वाटतंय की तुमच्या मार्फत तरी हे कुठं ना कुठंतरी घरोघरी पोहोचतंय आणि सर्वांनी हे पोहोचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. आणि तुम्ही हे जे कार्य करताय हे असंच तुमचं कार्य वाढत राहो आणि इथून पुढे महाराजांचं हे कार्य तुमच्या मार्फत असो, प्रतिष्ठानच्या मार्फत असो किंवा इतरही जे कार्यक्रम असो त्या मार्फत महाराजांचं नाव, महाराजांची प्रतिमा, महाराजांचा चेहरा सर्व घराघरात पोहोचलं पाहिजे अशी मी महाराजांचरणीच प्रार्थना करतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो. जय शिवराय, जय शंभूराज. जय शिवराय, जय शंभूराज.
छोटस तुमच्या माध्यमातून मी सर्वांपर्यंत माझी भावना पोहोचण्याचा प्रयत्न करतो. हे जे स्थान आहे हे साधं सुद्धा स्थान नाही. बरोबर. इथं धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचे औरंगजेबाने जेव्हा पायाच्या तळपायापासून डोक्यापर्यंत जेव्हा कुऱ्हाडीने तुकडे तुकडे केले होते तेव्हा ते इथे टाकून देण्यात आले होते. बरोबर. जेव्हा आपण इथे पाय ठेवतो ना आपल्याला माहित नाही की ना कुठे महाराजांची बोट पडली असेल, बरोबर. कुठेतरी महाराजांची जीभ पडली असेल, कुठेतरी महाराजांचे कान पडले असतील, कुठेतरी महाराजांचे डोळे पडले असतील, कुठेतरी महाराजांचं हृदय पडलं असेल. बरोबर. एवढी पवित्र ही जागा आहे. आणि इथे येऊन काही जण चित्रीकरण करतात, रील बनवतात फक्त आणि फक्त लाईक्स, कमेंट आणि स्वतःच्या प्रसिद्धीसाठी. तर हे फार चुकीचं आहे. आपल्या घरात जर आपली पित्याची जर अशी कुणी अवस्था करून त्याची समाधी बनवली असते तर आपण तिथे चित्रीकरण केलं असतं का? हे स्वतःला या लोकांनी प्रश्न विचारले पाहिजे आणि हे सगळं थांबवलं पाहिजे. ही समाधी स्थळ आहे. ह्या समाधी स्थळाचं सर्वांनी पवित्र राखलं पाहिजे. या समाधी स्थळापाशी आल्यानंतर कोणीही जास्त बोललं नाही पाहिजे किंवा शांतता जेवढी राखता आली पाहिजे तेवढी शांतता सर्वांनी राखावी अशी मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना प्रार्थना करतो. तसेच या ठिकाणी आल्यानंतर काही चित्रीकरण करणं किंवा मग व्हिडिओ काढणं, फोटोशूट करणं हे कुठेतरी आपण सर्वांनी टाळलं पाहिजे अशी कळकळीची विनंती करतो. कारण की हे समाधी स्थळ आहे. हे ना आपल्या घरातल्या व्यक्तीचं स्मारक नाहीये किंवा आपल्या नातेवाईकाचं किंवा आपल्या मित्रमंडळाचं स्मारक नाहीये. हे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे पुत्र धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचं हे स्मारक आहे, यांची ही समाधी आहे. आणि ह्या ठिकाणी महाराजांच्या अग्निदाह दिल्यानंतर ज्या अस्थी आहेत त्या महाराजांच्या इथं आहेत. आणि ह्या ठिकाणी महाराज निद्रा अवस्थेत आहेत. त्यामुळे ह्या निद्रा अवस्थेत असताना महाराजांना आपण कुठेतरी शांततेने श्रद्धांजली अर्पण केली पाहिजे, शांततेने त्यांचा आशीर्वाद घेतला पाहिजे, त्यांचं नमन केलं पाहिजे, त्यांच्याकडनं ऊर्जा घेतली पाहिजे. ना की व्हिडिओ फोटोग्राफी काढून तुम्हाला नमन किंवा त्यांच्याकडनं शक्ती घेणं हे शक्य नाही. तुम्ही व्हिडिओ फोटोशूट काढा, नाही असं म्हणत नाही कोणी, तुम्हाला कोणी रोखत नाही. पण आपलं त्या माध्यमातून कुठेतरी लाईक, शेअर, कमेंट वाढण्यासाठी हे गोष्टी तुम्ही करू नका. त्या आहारी तुम्ही कुणी जाऊ नका. हे महाराजांचं समाधी स्थळ आहे, यातून शक्ती घ्या. म्हणजे खरंच ह्या अशा गोष्टींमुळं काही आपल्या सर्वांचं नाव खराब होते आणि हे होऊ नये अशीच मी सर्वांना प्रार्थना करतो आणि विनंती करतो की कळकळीची विनंती की असा प्रकार कोणी करू नये अशी नम्र विनंती. जय शिवराय, जय शंभूराज. जय शिवराय, जय शंभूराज. तरी हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या शिवशंभू प्रश्नमंजुषा ह्या युट्यूब चॅनलला नक्की सहकार्य करा व सबस्क्राईब करा. तसेच आपल्या युट्यूब चॅनलवर रोज महाराजांविषयी, स्वराज्याविषयी, दुर्गांविषयी रोज एक प्रश्न आपण विचारत असतो. इंस्टाग्राम माध्यमातून असू किंवा युट्यूब माध्यमातून असू, हा आपण प्रश्नमंजुषेच्या मार्फत आपण इतिहास पोहोचवण्याचं कार्य करतोय. तर या कार्यासाठी सर्वांनी नोंद घ्यावी व सहभाग घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराज, हर हर महादेव.